नांदेड जिल्ह्यात 8 डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांच्या 4 ठिकाणी सभा होणार आहेत। नांदेड शहरालगत असणारी मुख्य सभा तब्बल 111 एकर जागेवर आयोजित करण्यात आली आहे। मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेले आंदोलन राज्यभरात अधिक जोमाने चालू असताना येत्या 8 डिसेंबर रोजी नांदेड येथे होणारी सभा लक्षवेधी ठरणार आहे। जिजाऊनगर नांदेड येथील सभेपासून सुरुवात करत अनुक्रमे मारतळा, नायगाव आणि कंधार येथील सभेला मनोज जरांगे पाटील संबोधित करतील। कंधार येथे नांदेड जिल्ह्यातला दुसरा मुक्काम करीत 9 डिसेंबर रोजी ते जाम जळकोट मार्गे लातूर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। सभेसाठी लाखो मराठा समाज बांधव येणार असल्याचे नियोजन समितीकडून सांगण्यात आले आहे। सदर सभेसाठी जवळपास 19 समित्या नेमण्यात आल्या आहेत। वैद्यकीय कमिटी, अन्न वाटप कमिटी, पाणी वाटप कमिटी, पार्किंग व्यवस्था कमिटी, स्टेज व्यवस्थापन कमिटी, मराठा स्वयंसेवक कमिटी, प्रचार प्रसार माध्यम कमिटी, कायदेशीर कागदपत्रे पुरवठा कमिटी स्थापन करण्यात आले आहेत। या सर्व कमिट्यांच्या माध्यमातून सभेची जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। याच धर्तीवर जिल्ह्यातील इतर सभांचे नियोजन चालू आहे। या 4ही सभेतील आयोजन समितीचे सदस्य यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते। जिल्हाभरातून येणाऱ्या समाज बांधवांची विशेष काळजी घेत भोजन, पाणी व मोबाईल टॉयलेटची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असून गाड्या पार्किंग करण्यासाठी वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या गावातून येणाऱ्या रस्त्यावर पार्किंगची सुविधा करण्यात आली असून जिजाऊनगर येथील सभेसाठी जवळपास 6 पार्किंग करण्यात आले आहेत। मारतळा येथे 4, नायगाव येथे 3 तर कंधार येथे 2 जागी विस्तीर्ण पार्किंग करण्यात आले असून सभा संपल्यावर वाहनांची कोंडी होणार नाही याची सुद्धा विशेष काळजी घेण्यात आली आहे। सभेच्या ठिकाणी वैद्यकीय समितीमार्फत ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स, नर्सेस यांची सुसज्ज टीम तैनात असल्याचेही सांगण्यात आले। या 4ही सभेत पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त असला तरी नियोजन समितीच्या माध्यमातून हजारो मराठा सेवक आणि विशेष अंगरक्षक नेमण्यात आले आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून कुठेही गोंधळ उडणार नाही याची दक्षता घेण्यात तसेच नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा समाजाला आपापल्या सोयीच्या ठिकाणी या विराट सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। मुरलीधर हंबर्डे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड। जरांगे पाटलांची सभा या ठिकाणी ज्या स्वरूपामध्ये होईल त्या स्वरूपाला पाहून शेतकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी, समाज बांधवांनी ज्या पद्धतीने उत्साहाने येऊन आमच्या समितीसोबत या ठिकाणी वार्तालाप केला आणि आपली जमीन या सभेसाठी देऊन एक प्रकारचा या ठिकाणी एक समाज ऋणानुबंध या ठिकाणी त्यांनी जपला असं म्हणायला हरकत नाही। यामध्ये फक्त मराठाच नाहीत तर इतर मागासवर्गीय सुद्धा, ओबीसी बांधव सुद्धा आणि माझे SC ST बांधव सुद्धा यांनी खुल्या मनाने आमच्या मनोज जरांगे पाटलाच्या सभेसाठी या ठिकाणी जमीन देऊन आम्हाला सहकार्य केलं। किती लोक येऊ शकतील? ते जिजाऊनगरचे संयोजक आहेत। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।